हे आई, आज नवीन वर्ष येते, काय गिफ्ट देतेस? नवीन वर्ष? हा. अरे कुठलं नवीन वर्ष? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो. आपलं नवीन वर्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. बरोबर. हो बाबा, काय बरोबर? आई, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. असं बोलला मग. 21 वर्षाचा झाला तरी तुला माहिती नाही? काय तुम्ही आजकालची पिढी. हे आई, गुढीपाडवा माहितीये मला, ते चैत्र शुद्ध काय म्हणली ते माहिती नव्हतं. अरे गदड्या, जाऊ दे. हो बाबा, तुम्हाला मागच्या वर्षी गुढीपाडवा आठवतो? हो, कसला भारी साजरा केलता आपल्या रोहित दादांनी राम मंदिरापासून. कसले नटून गेलतो आपण. आजची दिवाळीचा पहिला दिवस असेल ना तसं. सनई चौघड्यांचं वादन आणि काय दणक्यात आपण श्री राम जन्म उत्सवाची सुरुवात केली ना. बरोबर, तेच आपलं नवीन वर्ष. रोहित दादा म्हटलं की बरोबर लक्षात राहिलं हा ह्याच्यात. मग तुला हेही माहित असेल, श्री रामांची पालखी आणि ग्राम प्रदक्षिणा. आधी आधीच आहे, ते कसं काय विसरू शकतो? आळंदीवरून कसले दिग्गज लोक आलते ना. आणि बाबा, अहो ते वारकरी पद्धत कसले भारी होते. मग लक्षात राहण्यासारखाच आहे आपला रोहित. अरे आपली पारंपरिक संस्कृती, कला यांचा कायम प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून कायम आग्रही असतो तो. अरे श्रीराम जन्म उत्सवाच्या वेळेस आपल्या भागातील 15 भजनी मंडळांना त्यांनी आमंत्रित केलं. त्यांची कला सादर करण्याची संधीही दिली. शिवाय त्यांचा आदरपूर्वक सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरवही केला. शिवाय सामाजिक संबंध दृढ होण्यासाठी ही सेवा कायम अशीच सुरू राहावी म्हणून नम्र विनंतीही केली. शिवाय कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, गोसंवर्धन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा त्याने सत्कारही केला. एवढंच नाही तर त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, समाज प्रबोधन व्हावं म्हणून त्यांनी त्या लोकांना विनंतीही केली. श्रीराम जन्माचं कीर्तन, काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद असं सुंदर पद्धतीने नियोजन अनेक कित्येक वर्षापासून आपल्या प्रभागातच पाहायला मिळतं. शिवाय तुमच्या नवीन पिढीसाठी स्वविकास, समाज प्रबोधन व्हावं म्हणून तो सतत आपल्या विभागात वेगवेगळ्या विषयावर आवर्जून व्याख्यान आयोजित करतो. खरोखरच विज्ञानाची कास न सोडता आपली पारंपरिक कला आणि संस्कृती जपणाऱ्या अशा लोकाभिमुख नेतृत्वाची आपल्या प्रभागाला खूप गरज आहे. ठरलं तर आपल्या विकासाला आपल्या